मी नुकतीच रामेश्वर धनुष्कोडीची राईड केली. अतिशय चांगला अनुभव याद्वारे मध्ये आला. धनुष्कोडी भारताची शेवटची भूमी आहे. येथे बंगालच्या उपसागर आणि हिंद महासागर यांचा संगम होतो. धार्मिक मान्यतेनुसार श्रीरामाने विभीषणाच्या सांगण्यावरून रामसेतू तोडला होता. त्यामुळे या ठिकाणाचे नाव धनुष्यकोडी असे पडले आहे. येथील नैसर्गिक दृश्ये आणि समुद्रतट अतिशय सुंदर आहे. त्यामुळे येथे देशविदेशातील अनेक पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी एक शहर होते. ते 1964 मध्ये आलेल्या चक्रीवादळात नष्ट झाले आहे. त्याचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. रामेश्वर बेटापासून धनुष्कोडीला जाण्यासाठी रस्ता आहे. जो रस्ता द लास्ट रोड ऑफ इंडिया या नावाने ओळखला जातो. याच रामेश्वरपासून थोडेसे अंतर गेल्यानंतर कोदंडाराम मंदिर आहे. या ठिकाणी श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर रावणाचा धाकटा भाऊ विभीषण आचा श्रीलंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक केला अशी धार्मिक मान्यता आहे. बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर यांना विभागणाऱ्या रस्त्याने राईड करणे अतिशय रोमांचक अनुभव देतो. डाव्या बाजूला बंगालचा उपसागर आणि उजव्या बाजूला हिंद महासागराचे निळेशार पाणी आणि त्यामधून जाणारा रस्ता हे दृश्य विलोभनीय आहे. रामेश्वरवरून धनुष्यकोडीकडे जात असताना भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे निवासस्थान लागते. तेथे भेट दिली. तसेच रामेश्वर बेट तसेच रामेश्वर मंदिरसुद्धा प्रेक्षणीय असे आहे. एकूणच एकदा तरी रामेश्वर धनुष्कोडीची राईड करायलाच हवी.